नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 29 जूनच्या भागामध्ये सायली रविराज काकांना म्हणत असते की मी तुमच्याकडनं एक गोष्ट मागणार आहे, तुम्ही देशाल ना मला. त्याच्यावर रविराज म्हणता, अगं तुला आजपर्यंत कुठली गोष्ट मी नाही म्हटलो आहे का? असं समज की तू जे मागितले ते तुला मिळालं आहे. ती लगेच म्हणते, रविराज काका आपण आज तुमच्या गाडीने फिरायला जाऊ. रविराज लगेच म्हणता, अगं पण फिरायला जायचं तर कुठं जायचं हे तर सांगा अगोदर. ती म्हणते, आता नाही सांगणार, जेव्हा आपण निघू ना तेव्हाच मी सांगेल आणि तुम्हाला रस्ताही दाखवेल, त्या रस्त्याने आपण जायचं. अर्जुनच्या लक्षात येतं ना, अर्जुनला असं वाटते की सिनियर काही ना काही प्रश्न करून सायलीला विचारेल तिलाच कुठं जायचं आहे. पण तितक्याच अर्जुनलाच चैतन्याचा कॉल येतोय आणि चैतन्य सांगतो की अरे आज आपली मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला तुला यावंच लागणार आहे, कारण मीटिंग ऑनलाईन असते. लगेच दोघं रूममध्ये येत आहे आणि अर्जुन सायलीला म्हणते, हे बघ आपण घरात कोणालाच काही सांगितलेलं नाही ॲक्सिडेंटविषयी, पण मला खूप भीती वाटते, तुला आणि बाळाला काही होणार तर नाही ना? सायली तसंच म्हणते, अहो जसं तुम्हाला भीती वाटते ना तेवढीच भीती मला पण वाटते, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी आपल्या बाळाला आणि मला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही तर सोबत आहेच ना, कारण गाडीमध्ये मला वाटलं ना काही होईल बुवा आम्हाला दोघांना, तर हा विषय मी तिथंच थांबवेल. त्यात अर्जुन चल मी निघतो कारण मला वेळ होतोय आणि मी आपण भेटूच तिथं, असं म्हणून दोघंही एकमेकाला ऑल द बेस्ट देत आहे. अर्जुन चल निघतो मी. सायली खाली आल्यावर लगेच प्रतिमा आत्यांना म्हणते की प्रतिमा आत्या संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे बरं का. प्रतिमा आत्या सुमनलाही सांगतो, अगं सुमन आम्हाला संध्याकाळी 7 वाजता फिरायला जायचं आहे बरं का. तर सुमन काकी लगेच म्हणते की कुठं जायचं आहे हे. लगेच सायली म्हणते, हे नका विचारू, तिकडनं आल्यावर सांगा सुमन काकी. त्यावर लगेच सुमन काकी म्हणत असतात की ठीक आहे बाई, तू तिकडनं आल्यावर सांग, कारण जे काही तू करायला जाणार असेल ना तुझं काम पूर्ण होऊ दे. इकडे कल्पनाताई जाम भडकल्या, कारण कालच्या दिवशी अस्मिताला जॉईन लेटर मिळालेलं असतं आणि तिथे घेण्यासाठी धावतच येते. तितक्यातल्या कल्पनाताई तिच्यासमोर हात करताय आणि हे घे, तू याच्यासाठीच घराच्या बाहेर जात होती का? हेच करायचं होतं का तुला? तुला समजत नाही का मुलगा लहान आहे असं? अगं अस्मिता, आम्ही तर आहोत ना, नोकरीची काय गरज आहे तुला? असं कल्पनाताई तिला बोलतच असतात. ती लगेच म्हणते, हेच तर मला ऐकायचं नव्हतं ना मामा. अगं मलाही वाटतं ना माझी जबाबदारी ना सुमितची, तू मी का म्हणून घ्यायची? त्याच्यावर कल्पनाताई पुन्हा तिला म्हणता, अगं तो लहान आहे ना, मी काय तुला नाही म्हणते का? विमलताई, अहो वहिनी पूर्ण आजी आली बरं का. आणि पूर्ण आजी आतमध्ये येत असतात. पूर्ण आजी लगेच विचारता, का गं काय झालं गं? पण कल्पनाताई हसून म्हणता की नाही काहीच नाही, असंच चालू होतं आमचं आलं. आणि अस्मिताही हसतच उत्तर देते, काही नाही गाजी, असाच विषय चालू होता आमचा आला, तुम्ही कसं काय आला, तुम्हाला काही हवं होतं का? त्यात लगेच पूर्ण आजी म्हणता, अगं मला कॉफी आणतं सायली, असं म्हटलं. कल्पनाताई, पूर्ण आई, अहो सायली घरी नाही ना, सायली तर तिकडे गेली ना माहेरपणाकडं प्रतिमाकडं, असं म्हणून हसत लगेच दोघी म्हणत असं. आणि अस्मिता म्हणते की पूर्ण आई आपण जायचं का हो सायलीला भेटायला? मला लगेच पूर्ण आजी म्हणता की हो हो जाऊ आपण. तितक्यात अर्जुन तिथं येतोय आणि म्हणतो, मम्मा मला एक कॉफी पाठवतं गं, माझी ऑनलाईन मीटिंग आहे आणि मीटिंग झाल्यानंतर मला सिनियरांच्या घरी जायचं आहे बरं का. कल्पनाताई, अरे असं काय सांगतो, असं सांग ना की बायकोला भेटायला जायचं आहे का तुलाही लपवाछपवी करायची सवय पडली? त्यातलं का अर्जुन म्हणतो, ठीक आहे ओके बाई, हो मला बायकोलाच भेटायला जायचं आहे. पूर्ण आजी, अरे आम्हाला पण यायचं आहे बरं का रे, आणि आम्ही तुझ्याच गाडीत येणार आहे, असं त्याला म्हणत असता. आणि लगेच अस्मिताही म्हणते की हो रे बाबा, आम्हालाही सायलीला भेटायला यायचं आहे, कमीत कमी इथलं तरी थोडंसं टेन्शन कमी होईल. अस्मिता कल्पनाताईंकडे बघून बोलत असते. आणि पूर्ण आजी लगेच म्हणता की अरे जा ना लवकर, वेळ होतोय आपल्याला जायला. अर्जुन म्हणतो, हो हो निघतोच आहे मी, आणि लगेच तो निघून जातो. प्रेक्षकांना अस्मिताला तिच्या बॉसचा फोन येतोय आणि अस्मिता इतकं खुश होऊन सांगते की हो सर मी सोमवारपासून येणारच आहे. तितक्यात बॉस म्हणता, नाही नाही मॅडम, तुमच्या येण्याची काही आवश्यकता नाही. आणि अस्मिता म्हणते, असं कसं काय सर, तुम्ही मला आजच तर दिलं ना. पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत असेल, ते हॉलमध्ये येऊन लगेच त्या मामावर भडकते आणि म्हणते, झालं ना गं तुझ्या मनासारखं मामा, अगं मला त्यांनी जॉबवर ठेवलं पण नाही बी ठेवलं, लगेच त्यांनी मला काढून टाकलं. माझ्या आयुष्यामध्ये काही एक चांगलं होणार नाही, एक लक्षात ठेव, कारण हा सचिन नावाचा माणूस आहे ना, तो मला कधीच शिजं जगू देणार नाही. आणि तितक्यात कल्पना तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करते, पण ती इतकी भडकलेली असते ना, ते लगेच तिकडून तिच्या रूममध्ये जाते. आणि कल्पना ते रडायला लागतात, म्हणता माझं काय चुकलं, मी काळजीपोटीच तिला बोलत होती ना. त्यात लगेच प्रतावर अश्विनला म्हणत असतं, हे बघ तू तुझ्या मम्माला समजव, मी तुझ्या अस्मिताकडे जाऊन तिला समजावतो. आणि ते आल्यानंतर अस्मिताला म्हणतं, हे बघ तुला जॉब करायचा ना अस्मिता, तू कर, आमचं मनाई नाही, पण अगं बाळ लहान होतं म्हणून तुझी मम्मा नाही म्हटली होती. अगं एक नोकरी गेली म्हणून याचा अर्थ असा नसतो की तुझं आयुष्य थांबलं. एक जाईल, 2 जाईल, 3 जाईल, पण चौथ्यांदा तुला नोकरी तर मिळेलच ना. पप्पा तुम्ही तर रागवले नाही ना माझ्यावर?
प्रतापराव नाही म्हणता. आणि लगेच इकडं सायलीनं पेपरमधले ॲक्सिडेंटच्याच वाचून प्रतिमा आत्यांना सांगत असते. आणि प्रतिमा आत्या म्हणता, अगं बाई गं, आज का सर्व पेपरला ॲक्सिडेंटच आला की काय? ती म्हणते, नाही नाही, दुसऱ्या पण आलेल्या आहे, पण हे ॲक्सिडेंट तर थोडंसं 2-3 बातम्या एक्स्ट्राच्या होत्या ना, म्हणून त्या मी वाचते असं म्हटलं. आधी ती लगेच प्रतिमा आत्या म्हणता, बाई अगं नेहमीच असं काही ना काही घडत असतं आणि असं कोणाच्या आयुष्यात व्हायला पण नको. पण सायली त्यांच्याकडे बघून लगेच म्हणते, प्रतिमा आत्या तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुमचं ॲक्सिडेंट झालं तेव्हा तुम्हाला सर्व आता आठवतं आहे का हो? त्याच्यावरती म्हणते की हो, मला सर्व आठवतं आणि तो दिवस मी कधीच नाही विसरू शकणार सायली. कारण आज तो दिवस आठवला म्हणजे मला माझ्या तन्वीची आठवण येते. कारण तसं झालं नसतं तर माझी तन्वी माझ्यासोबत असते का आज? सायली, प्रतिमा आत्या मला काही सांगता का त्या ॲक्सिडेंटविषयी? तुम्हाला काही त्रास नसेल होणार तर मला सांगा ना कसं झालं होतं असं. म्हणजे ती मुद्दामून विचारते कारण तिला जाणून घ्यायचं आहे. इकडे राकेश सचिनच्या मार्फत नागराजला फोन लावून सांगतोय की सायलीने प्लॅन केला आहे पुन्हा ॲक्सिडेंट घडवून आणायचा. आणि नागराज म्हणतो, तसं कधी झालं ना तर सायलीला सर्व आठवल आणि तीच तन्वी आहे आणि हे तुझ्या काकाला तो सांगल आणि हेच ते सांगितल्यानंतर तुझा काका सर्व संपत्ती तिच्या नावावर करल. सचिन म्हणतो, पण अरे तू काय प्लॅन केलाय राकेश हे अगोदर सांग आणि जे काही करशील ना ते व्यवस्थित कर. राकेश म्हणतो, हे बघा मी बरोबर प्लॅन केला आणि आता मी कोणालाच ठेवणार नाही, तिघांनाही स्वाहा करल. त्याच्यावर नागराज म्हणतो, व्यवस्थित कर जे काय करायचं ते, पण पुन्हा चूक होता कामा नये. नागराज राकेशला बजावून सांगतोय आणि इकडं पुन्हा त्यांचं बोलणं चालू असतं सायलीचं आणि त्याचं. आणि राकेश बोलून सर्व ऐकत असतो. हो का, यांचा संध्याकाळचा प्लॅन ठरलाय म्हणजे ठीक आहे, तुम्ही प्लॅन करा आणि त्याला पूर्ण करायची जबाबदारी माझी पूर्ण राहील असं तोही सांगत असतो मनातल्या मनात. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. अस्मिता सायलीला भेटायला येणार आहे आणि ती कॉल करून सांगते, पण थोडीशी सायली टेन्शनमध्येच आलेली कारण तिला ॲक्सिडेंट घडवून आणायचं आहे. ती म्हणते तर काय करणार, ह्या दोघीजणी इकडे भेटायला येत आहे. सायली आता काय कारण सांगणार अस्मिताला आणि पूर्ण आजीला, कारण तिला तर बाहेर जायचं आहे. आणि राकेशने गाडीचे ब्रेक फ्री केले म्हणजे तिचे प्लॅन पूर्ण आहे की जेणेकरून तिघांचा एक खात्मा होईल. चला तर भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.